कोणकोणत्या सुविधा होणं अपेक्षित आहे? पहिली गोष्ट म्हणजे मोबाईल टावरची व्यवस्था व्हायला हवी. तिथे मोबाईल लागत नाही. दुसरी गोष्ट, लहान मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना गार्डन इथे आहे काय. गार्डन नसल्यामुळं मुलं खेळायला कुठं जाण्याची हे होत नाही काय. आपल्या व्यवस्था होत नाही. त्यामुळे घरातच त्यांना दाबून ठेवल्यासारखं होतं. तिसरी गोष्ट म्हणजे रोडला पार्किंग जास्त व्हायला लागले. वाहनं फास्ट चालायला लागली आणि त्यामुळे लहान मुलांना चालायचे, ज्येष्ठ नागरिकांना चालायची अडचण यायला लागली. तर त्याची पहिली गोष्ट म्हणजे पार्किंगची व्यवस्था करा. रोडला पार्किंग व्हायला लागले तर पार्किंगच्या इथं जागेमध्ये पार्किंगची व्यवस्था करा. रोड काय ऑन पे रोड पार्किंगची व्यवस्था व्हावी असं. याच्या प्रमाणे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत त्या स्पीड ब्रेकर हवेत रोडला, की वाहनं स्पीड न चालतात, लोकांना चालायची अडचण पडते. लहान मुलं गाड्या चालवतात, लायसन्स काय नाही स्पीडने चालवतात, त्यामुळं धोका जास्त उद्भवतो ज्येष्ठ नागरिकाला आणि लहान मुलांना. तर त्याची एक व्यवस्था व्हावी. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी, काय सांगाल? सत्ता काही नाही, काम करणाऱ्याची सत्ता यावी. इमानदारीने काम करणारे, सेवा म्हणून करावं माणसाने, व्यवसाय म्हणून नकोय. सेवा या अर्थाने जर करणारे मिळाले तर देशाची सेवा चांगली होईल. मतदान करताना ज्येष्ठ नागरिकांचा कल कसा असेल? व्यक्तीकडे असेल, पक्षाकडे असेल का त्याच्या सामाजिक कार्याकडे असेल? सामाजिक कार्याकडे असणार. पक्ष बघून नाही, ते जो कार्यकर्ता काम करणार आहे त्याच्याकडेच कल राहणार आहे.